काय? अगदी आमची राजाची जयंती साजरी करताना सुद्धा राजकारण का नाही सर्वत्र एकाच दिवशी शिवजयंती साजरी केली जात? माझ्या तमाम समाज बांधवांच्या वतीने मी सांगू इच्छिते की आता शिवजयंती एकाच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीला सर्वत्र साजरी झाली पाहिजे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन माननीय श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झालं, परंतु कामकाज कुठे आहे? तर त्या शिवस्मारकाचं कामकाज हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं व आमच्या या सर्व मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. मी शासनाला एवढेच सांगू इच्छिते की आमचा हा मोर्चा कोणत्याही जाती कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्हाला याद्वारे कुणाला भयभीतही करायचे नाही. हा मोर्चा अन्याय अत्याचाराविरुद्ध व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आहे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे. त्याचेच अनुकरण आज माझा हा मराठा समाज करतो आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या शांततेच्या मार्गानेच आम्ही जात आहोत. ज्यावेळी इतर समाजांना आरक्षण देण्यात आलं त्यावेळी माझा हा मराठा समाज कधीही कोठेही आडवा आला नाही, कारण तेव्हा आम्ही उदारमतवादी बहुजनवादी होतो आणि आजही आहोतच. मराठा समाज हा एकमेव असा समाज आहे की सर्वांना सोबत घेऊन चालणारा, कारण आम्हाला शिकवण आहे आमच्या राजांची म्हणजे छत्रपती शिवरायांची. कधीपासून आरक्षणाची टांगती तलवार शासन दरबारी लटकत ठेवली आहे. एकदाचा करा त्याचा सोक्षमोक्ष, नाहीतर आम्ही आमचं हक्काचं आरक्षण सोडणार नाही. कारण मराठा जात नाही, मराठा धर्म आहे. मराठा राज्य नाही, मराठा वस्ती नाही, मराठा राज्य आहे. मराठा नुसतीच ठिणगी नाही, मराठा आग आहे. कारण मराठा झुकणार नाही, झुकावणार आहे. माझ्या समाज बांधवांनो आणि मातांनो, आपला आवाज मुंबई मंत्रालयापर्यंत धडकलाच आहे, पण दिल्लीचे हितस्थ आपण हादरवून सोडले पाहिजे. कारण दिल्लीचे हितस्थ राखितो महाराष्ट्र माझा. आज नाही तर कधीच नाही. या बाण्याने संपूर्ण मराठा समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला समूळ नष्ट करण्यासाठी आज एकजुटीने व एक दिलाने हा मराठा समाज येथे उपस्थित आहे. या महाराष्ट्रात मराठ्यांचं स्थान हे केवळ त्यांच्या संख्याबळामुळे नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वामुळे सुद्धा आहे. जर महाराष्ट्राला निकोप ठेवायचा